हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. तुम्ही चिकन दम बिर्याणी तर भरपूर वेळा केलेली असेल किंवा खाल्लेलीही असेल, परंतु आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने ही चिकन दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे. ही चिकन दम बिर्याणी अगदी हैदराबादी स्टाईलप्रमाणे बनवून तयार होते. तसेच यातील हा जो राईस आहे, तो सुद्धा एकदम मोकळा सुटसुटीत असा बनवून तयार होतो. इथे मी तुम्हाला छोट्या-छोट्या टिप्स दिलेल्या आहेत. एकदम परफेक्ट अशी ही चिकन दम बिर्याणी बनून तयार होते व याची टेस्टही खूप छान येते. चिकन बिर्याणी तयार करण्यासाठी इथे मी 1 किलो चिकन 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपल्याला चिकनसाठी फर्स्ट मॅरिनेशन तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा आलं, लसूण व हिरवी मिरची याचा ठेचा घालायचा आहे. तसेच यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. आता इथे मी 1 लिंबाचा रस यामध्ये घालणार आहे. हे चिकनचं फर्स्ट मॅरिनेशन आहे. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या सर्व पीसेसला हे सर्व व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झालेलं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ही प्रोसेस आदल्या दिवशी सुद्धा करून ठेवू शकता. आता यावरती झाकण ठेवून हे आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. आता इथे मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे. मी कांदा उभा चिरून सुट्टा करून घेतला आहे. तो यामध्ये घातलेला आहे. आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. बिर्याणी म्हटलं की तळलेल्या कांद्याचा वापर होतो. त्यामध्ये या कांद्याची टेस्ट खूप छान लागते. आता हा कांदा आपण छान लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. कांदा लवकर फ्राय होण्यासाठी कांदा सुट्टा केल्यानंतर त्याला थोडंसं मीठ लावून घ्या. यामुळे कांदा पटकन तळला जातो व त्याला रंगही सुरेख येतो. आता इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर आता चेंज झालेला आहे. याला हळू-हळू लालसर असा रंग येत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला छानपैकी फ्राय झालेला आहे. आता हा तळलेला कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे जे कांदा तळलेलं तेल उरलेलं आहे ते आपण बिर्याणीसाठी वापरणार आहोत. हे फेकून द्यायचं नाही, याचाच वापर आपण करणार आहोत. आता इथे मी चिकनसाठी सेकंड मॅरिनेशन तयार करत आहे. त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये 2 वाट्या दही घ्यायचं आहे. आता दही अगोदर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. दही फेटून घेतल्यामुळे मॅरिनेशनमध्ये हे दही व्यवस्थित मिक्स होतं मसाल्यांसोबत व आपण जेव्हा हे चिकनला लावतो त्यावेळेला व्यवस्थित असं लागलं जातं. आता इथे मी हे दही 1 मिनिटभर फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. 1 चमचा धने पावडर घालायची आहे. 2 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. तसेच 2 ते 3 चमचे आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. आता इथे मी 3 चमचे बिर्याणी मसाला वापरलेला आहे. तसेच 2 चमचे आपल्याला आलं लसूण याची पेस्ट घालायची आहे. यामध्ये आपल्याला थोडासा तळून घेतलेला कांदा घालायचा आहे व थोडासा पुदिना घालायचा आहे. पुदिन्याची पाने घालायची आहेत व थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. आता इथे मी कांदा तळलेलं जे तेल आहे तेच वापरलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे किंवा 3 चमचे यामध्ये तेल घालायचं आहे. आता तेल घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपलं चिकनसाठी लागणारं सेकंड मॅरिनेशन बनवून तयार आहे. आपण मगाशी चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. आता हे जे मॅरिनेशन आपलं तयार झालेलं आहे, यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे व एक अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता हे मॅरिनेशन आपलं बनून तयार आहे. आता आपण चिकन यामध्ये घालूया. तसे तर चिकन जेवढं मॅरिनेट व्यवस्थित होईल, तेवढी बिर्याणी छान अशी बनून तयार होते. आता यामध्ये इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. या सर्व पीसेसला हे मॅरिनेशन व्यवस्थित लागलं पाहिजे याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेणार आहोत. ते इथे मी हे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता तर यावरती एक झाकण ठेवायचं आहे व हे चिकन आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होऊ द्यायचं आहे. तुमच्याकडे जर थोडासा जास्त वेळ असेल तर तुम्ही हे चिकन 1 ते 1.5 तासासाठी मॅरिनेट करून ठेवा. त्याची बिर्याणी खूप छान अशी बनून तयार होते. आता हे आपण झाकून साईडला ठेवून देऊया.
इथे आपण 1 किलो चिकनची बिर्याणी तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 किलो बासमती तांदूळ घ्यायचे आहेत. चिकन जेवढा आहे तेवढंच आपल्याला तांदूळ वापरायचा आहे. आता हे बासमती तांदूळ मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. बिर्याणी करण्यासाठी तांदूळ हा अर्धा तास भिजवून घ्यायचा असतो, त्यामुळे त्याचा भात छान सुटसुटीत होतो. आता इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, कारण आपल्याला बिर्याणीचा भात शिजवायचा म्हटला की पाणी भरपूर ठेवावं लागतं. त्यामुळे मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली आहे. यात खडे मसाले घालूया. मिरे घालायचे आहेत. अंदाजे इथे मी 1 मोठा चमचा मिरे घातलेले आहेत. तसेच आपल्याला 8 ते 10 लवंगा घालायच्या आहेत. 3 ते 4 मोठी विलायची घालायची आहे. तसेच 3 ते 4 स्टारफूल घालायचे आहेत. 2 ते 3 दालचिनी घालायची आहे. तसेच 3 ते 4 तमालपत्राची पाने घालायची आहेत. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. इथे मी छोट्या चमच्याने 3 ते 4 चमचे मीठ घातलेलं आहे. आता बिर्याणीसाठी जेव्हा आपण भात शिजवतो त्याच्यासाठी आपण पाणी भरपूर ठेवलेलं असतं, त्यामुळे पाण्यामध्ये मीठ थोडंसं जास्त घाला. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हिरव्या वेलची घालायला विसरले होते. अंदाजे 5 ते 6 हिरव्या वेलची आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला आहे त्यातील पाणी काढून टाकायचं आहे व हा भिजवलेला तांदूळ आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे. तांदूळ भिजवलेला आहे, त्याचे तुकडे पडतात, त्यामुळे अगदी हलक्या हाताने तांदूळ घाला. आता तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करायचं आहे. हे सारखं सारखं आपल्याला ढवळायचं नाही, फक्त एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ घातल्यानंतर याला उकळी आलेली आहे. चमच्याने मी परत एकदा मिक्स केलेलं आहे. आणखी 1 मिनिटभर आपण हे उकळवून घेऊया. आता इथे मी हे छान मिनिटभर उकळवून घेतलेलं आहे. आता हा भात आपला अर्धा शिजलेला आहे, म्हणजेच अर्धा कच्चा भात आहे. म्हणजेच इथे मी हा भात 60 ते 70% शिजवून घेतलेला आहे. आता हा भात आपण किंवा हे शिजवलेले तांदूळ आपण एका झाऱ्याच्या साहाय्याने याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आतमध्ये थोडासा पांढरा भाग राहिला पाहिजे इतपतच आपल्याला हा भात शिजवायचा आहे. आता भात काढल्यानंतर आपल्याला एखाद्या मोठ्या ताटामध्ये हा भात काढून घ्यायचा आहे. बिर्याणी तयार करण्यासाठी शक्यतो भात पूर्णपणे शिजवायचा नाही, फक्त 50 ते 60% भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे भात काढून झालेला आहे. आता आपण चमच्याने हा भात थोडासा पसरवून घेऊया. आता तुम्हाला खडे मसाले आवडत नसतील तर तुम्ही या भातामधील हे खडे मसाले साईडला काढून टाकू शकता. आता आपण बिर्याणी तयार करण्यासाठी घेऊया. इथे मी एक मोठं भांडं ठेवलेलं आहे. यामध्ये इथे मी कांदा तळलेलं तेल वापरलेलं आहे. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र घालायची आहेत. तसेच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा जास्त घालायचा आहे. इथे मी अंदाजे 3 ते 4 कांदे उभे कापून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत. आता कांदा थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता इथे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे. यामध्ये आपल्याला 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे व आता हे व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला परतवून घ्यायचं आहे. बिर्याणी तयार करण्यासाठी आपण जे भांडं वापरणार आहोत त्याचा तळ छान जाडसर असायला हवा. यामध्येच आपल्याला बिर्याणी करायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता हा कांदा आलं लसूण छान लालसर असं भाजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत. हवं तर तुम्ही टोमॅटोची प्युरी सुद्धा करून घालू शकता. आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छानपैकी सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे. आता हा जो मसाला आहे तो सुद्धा आपण या चिकन सोबत यामध्येच घालूया. आता चिकन घातल्यानंतर हे आपल्याला चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. 1-2 मिनिटे आपण फुल फ्लेमवरती हे चिकन परतवून घेणार आहोत. आता इथे तुम्ही पाहू शकता हे चिकन मी 1-2 मिनिटे छानपैकी परतवून घेतलेलं आहे. आता ज्या भांड्यामध्ये मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं मी विसळून घेतलेलं आहे. अंदाजे इथे मी अर्धा ते 1च वाटी पाणी वापरलेलं आहे. आता हे जे भांड्यातील पाणी आहे ते आपल्याला या चिकनमध्ये घालायचं आहे. पाणी जास्त वापरायचं नाही. आता हे आपण परत एकदा मिक्स करून घेऊया.
आता यामध्ये दही, लिंबू, मीठ आहे, त्यामुळे चिकनला नंतर पाणी सुटतं, त्यामुळे पाणी अजिबात घालू नका. आता झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटे चिकन शिजवायचं आहे. एक 5 ते 6 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया चिकन शिजलं आहे की नाही. चिकन सुद्धा आपल्याला अर्धच शिजवायचं आहे, म्हणजेच चिकनला आपल्याला 50% शिजवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता या चिकनला छान रस्सा सुटलेला आहे, म्हणजेच याला पाणी सुटलेलं आहे. आता हे आपण चमच्याने मिक्स करून घेऊया. आता हे चिकन आपलं 50% शिजलेलं आहे. तसेच आपण भात सुद्धा 50% शिजवून घेतलेला आहे. आता आपण बिर्याणीच्या लेयर्स देऊया. आता आपण शिजवलेला जो भात आहे तो यामध्ये घालायचा आहे. याप्रमाणे आपल्याला सर्व बाजूने पसरवून हा भात यामध्ये घालायचा आहे. आता इथे मी आपण जो भात शिजवलेला आहे त्यातील अर्धा भात इथे घालणार आहे. आता इथे मी अर्धा भात यामध्ये घातलेला आहे. आता यावरती आपल्याला तूप घालायचं आहे. तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे व एक 2 ते 3 चमचे तूप आपल्याला या भातावरती घालायचं आहे. तसेच थोडासा बिर्याणी मसाला आपल्याला घालायचा आहे भातावरती. वरतून थोडासा तळलेला कांदा घालायचा आहे. बारीक चिरून घेतलेला पुदिना घालायचा आहे. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता हा आपला पहिला लेयर आहे. आता परत आपण यावरती जो अर्धा उरलेला भात आहे तो घालणार आहोत. व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून हा भात आपल्याला यावरती घालायचा आहे. आता इथे मी उरलेला सर्व भात याच्यावरती घातलेला आहे. चमच्याने आपण व्यवस्थित पसरवून घेऊया. आता यावरती सुद्धा आपल्याला तूप घालायचं आहे. अंदाजे 4 ते 5 चमचे इथे मी तूप घातलेलं आहे. तूप आपल्याला वापरते वेळी पातळ करून वापरायचं आहे. तसेच आता यावरती आपल्याला थोडासा बिर्याणी मसाला घालायचा आहे व तळून घेतलेला कांदा घालायचा आहे. थोडासा बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथे आपले दोन्ही लेयर्स तयार आहेत. आता या भांड्याच्या साईडने आपल्याला मळून घेतलेली कणिक लावायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा बिर्याणीला दम देणार आहोत तेव्हा यातील वाफ बाहेर पडणार नाही व आतल्या आत बिर्याणी व्यवस्थित शिजेल. आता इथे मी या भांड्याच्या कडेने हे मळलेलं पीठ लावलेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता झाकण व्यवस्थित घट्ट असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातली वाफ बाहेर येणार नाही. आता आपल्याला बिर्याणीला दम द्यायचा आहे, त्याच्यासाठी इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता या तव्यावरती आपल्याला हे बिर्याणीचं भांडं ठेवायचं आहे. आता या भांड्यावरती आपल्याला एखादं ओझं ठेवायचं आहे. तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता किंवा याप्रमाणे खलबत्ता असेल तर तो ठेवू शकता. आता अगोदर आपल्याला फुल फ्लेमवरती 10 मिनिटे ही बिर्याणी होऊ द्यायची आहे. 10 मिनिटानंतर गॅसची फ्लेम लो करून 10 ते 15 मिनिटे ही बिर्याणी आपल्याला होऊ द्यायची आहे. 10 ते 15 मिनिटानंतर गॅस बंद करून 10 मिनिटे या बिर्याणीला आपल्याला रेस्टिंग टाइम द्यायचा आहे, नंतरच काढायची आहे. आता इथे मी गॅस बंद झाल्यानंतर 10 मिनिटे ही बिर्याणी अशीच ठेवली होती. आता आपण झाकण काढून पाहूया. एकदम छान अशी ही बिर्याणी बनवून तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता यातील हा भात एकदम सुटसुटीत असा झालेला आहे. आता आपण बिर्याणी सर्व करूया. बिर्याणी तयार झाल्यानंतर लगेचच भांडं उघडून बिर्याणी काढायची नाही. बिर्याणीला थोडासा रेस्टिंग टाइम द्यायचा, त्यामुळे बिर्याणी छान अशी निघते. इथे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळी सुटसुटीत अशी ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तसेच यातील पीसेस सुद्धा खूप छान असे शिजलेले आहेत. या बिर्याणीचा सुगंध सुद्धा खूप सुंदर असा येत आहे. एकदम झटपट व एकदम छान अशी ही बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तर गार्निशिंगसाठी यावरती आपल्याला थोडासा तळलेला कांदा घालायचा आहे. तसेच थोडासा बारीक चिरलेला पुदिना घालायचा आहे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता बिर्याणीसोबत आपल्याला इथे रायता ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपली ही चिकन बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. ही एकदम सोपी रेसिपी आहे बिर्याणीची. ही बिर्याणीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्हाला आजची ही चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.